सतीश कुलकर्णी, मी राहणार सोलापूर, 15 दिवस सोलापूर, 15 दिवस आंध्र प्रदेशमध्ये असतो, पिठापूरला. 51 वर्ष मी स्वामी महाराजांची सेवा करतो. ज्यांना अक्कलकोट स्वामी महाराज महाराष्ट्रात कोणाला माहीत नव्हते, तेव्हा 72 साली पहिल्यांदा मी अक्कलकोटला गेलो. महाराजांची प्रेरणा झाली, आशीर्वाद दिला, तेव्हापासून मी काम करतो. तुम्हाला हे जे आता मासिक दिलंय, हे मासिक निघून 47 वर्ष झाले. त्याच्या अगोदर 5 वर्ष, कारण लगेच स्वामी सेवा सुरू केली, मासिक काळाला सुद्धा पुढे 5 वर्ष गेले. तेव्हा माझ्या लक्षात आलं की तुम्ही माझ्या समोर जे बसलेले आहात, तुम्हाला प्रत्येकाला असं वाटतं की तुमच्या मनातल्या इच्छा स्वामींनी पूर्ण कराव्या, तुमच्यावर जी संकटे येतात ती येऊ नये असं वाटतं, आणि कदाचित तुम्हाला स्वामी महाराजांनी दर्शन द्यावं. तुमच्या अपेक्षा काय फार नाहीये का कुणाला मुख्यमंत्री वगैरे व्हायचंय का? नाही. मग प्रश्न मिटला. अत्यंत साध्या गोष्टी आहेत. पण माझ्यावर जेवढी कृपा झाली तेवढी जगात कोणावर झाली नाही. मी असं सामान्य राहतो, सगळ्यांमध्ये मिसळतो वगैरे. तुमच्यावर कृपा का होत नाही? तर आता मी पाहतोय लोक येतात, देव आलं म्हणून येतात, डोळे बंद करून दर्शन घेतात, नारळ हार पेढे, यात्रा समाप्त. काय मग उपयोग? मग यायचं, तुमच्या घरात देव आहे ना. मी तर यायचं कारण काय? आपण एखाद्या ठिकाणी का जातो की तिथं गेल्यानंतर आमच्यासारखा एखादा तुम्हाला जे काही 4 शब्द सांगतो ते तुमच्या कानावर पडावे. बरं, आम्ही काय लगेच तुम्हाला 4 शब्द म्हणजे काय काही येण्यासारखं सांगितलं असं नाही. अमुक करा, तमुक करा. 51 वर्षाचा अनुभव तुम्हाला आम्ही सांगतो. 51 वर्ष साधी गोष्ट नाही. तुम्ही 51 मिनिटं सुद्धा लोक देत नाहीत. तुम्ही 51 मिनिटं, मग वर्षाला 1 मिनिटं मला दिलं तर मी तुम्हाला काहीतरी सांगणार. लोकांना काय ना बाबा, आता त्या ताई म्हणत होत्या अक्षय तृतीया, अशा रात्री सगळ्यांना जेवायचं, तुम्हाला जेवायचं, मलाही जेवायचं. हे जेवण वगैरे ह्या पळवाटा झाल्या. माणूस जन्माला आला तो रोज जेवतो. बरं, आतापर्यंत तुम्ही जेवण करत आलाय. आज जर काय अर्धा पाऊण तास उशीर झाला तर काय लगेच म्हणजे घरी तुम्हाला रागवत नाहीत. बरं, नाहीतरी तुम्ही व्हॉट्सअप खेळता स्वयंपाक तुमचा हल्ली उशीर झालाय. पूर्वी 8ला स्वयंपाक व्हायचा, आता 10:30ला स्वयंपाकाला सुरुवात होती. जेवण 11:30ला, 12ला जेवण, आणि 12 नंतर एकदा याला मोबाईलला हात लावला मग तिथून पुढे रात्री 2 वाजतात. पण लोक देवाला वेळ देत नाही. काय तुम्हाला मी जाणीवपूर्वक, एक तर तुम्ही देवाला जाऊ नका, आणि जर देवाला गेला तर देवाला काहीतरी वेळ द्या. तुम्ही आता देवाला वेळ दिला तर देव तुम्हाला वेळ देईल, नाही तर देव म्हणाल बाबा ती यादी काढा, कोण नाही, बाजूला टाका. म्हणून देवाच्या दारात जाण्यापेक्षा देवाचा सहवास महत्वाचा आहे. आणि देवाचा सहवास कुठे मिळतो? देवाच्या गर्दीमध्ये तिथं सहवास मिळत नाही. एक तर तुमच्या घरामध्ये, नाही तर आमच्यासारखा एखादा तुमच्याकडे आला तर आमच्या सहवासात राहिलं म्हणजे तुमचं सगळं भाग्य आहे. म्हैस मी आणायची, म्हैस मोठी करायची, दूध काढायचं, दही लावायचं, ताक करायचं, लोणी काढायचं, तूप तयार करायचं. तुम्हाला तोंडात देतो तर तुमची तोंड बंद. उपयोग काय त्याचा? म्हणून अध्यात्म जे काय सांगितलं तुम्हाला फक्त 2-4 गोष्टी सांगतो. 20 म्हणजे 20 मिनिटं, त्यातले आता 2.5 मिनिटं गेले, 16.5 मिनिटं राहिले. तुम्हाला जर खरोखर परमेश्वराची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल, तुमच्या कल्पना फार सोप्या आहेत, आणि परमेश्वर अत्यंत कृपाळू आहे. परमेश्वर हा देण्यासाठीच आहे, परंतु तुम्हाला देवाजवळ जाता येत नाही. तुमची दिशा एवढी चुकली की तुमच्या जीवनाची दशा व्हायला लागली. पण ही गोष्ट मला जवळजवळ 50 वर्षापूर्वी कळाली. म्हणजे अध्यात्म फार सोपं आहे. म्हणून देवाला माझ्या घरी मी बोलवलं आणि स्वामी समर्थांना सांगितलं कुठे जायचं नाही. स्वामी म्हटले मी कुठे जाणार नाही. मी विचारलं तुम्ही का जाणार नाही? ते म्हटले तुझ्या घरी सकाळी उठल्यानंतर मध लिंबू पाणी मिळतं. तुम्ही कोण मध लिंबू पाणी पितं का? डॉक्टर आहेत, डॉक्टर सुद्धा पित नाहीत. नाही, मग नंतर चहा कॉफी नको, चहा नको, कॉफी नको. तुम्हाला नको, स्वामींना द्यायला काय हरकत आहे? लोक काय करतात, स्वतःच्या सोयीप्रमाणे देवाला काहीच देत नाहीत. नाश्ता आम्ही खात नाही, देवाला पण नाही. 12 वाजता जेवण, ताक. आता तुम्ही माझ्या समोर बसल्या, आज तारीख आहे 30 तारीख, 30 एप्रिल ते पाठीमागे 1 महिना, म्हणजे 29 मार्च ते 30 एप्रिल. कुणी जेवण झाल्यानंतर कोण कोण ताक पित आहे? कंटिन्यू 1 महिना कुणी ताक पित नाही. मग काय तुम्ही संसार करता? हे सगळं अध्यात्मामध्ये सांगितलंय. गुरुचरित्र अध्याय नंबर 31 मध्ये महिलांनी संसार कसा करायचा, आणि आपल्या घरामध्ये जे 2 फूल 1 हाप, 2 फूल 2 हाप, याच्याशिवाय जास्त संख्या नाहीये, त्यांचं फक्त पालन पोषण करा. नवऱ्याला पती हाच परमेश्वर माना, बाकी उचापत्या काही करायची गरज नाही. माझ्या समोर तुम्ही बसलाय, मी एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली, तुम्हाला आवडणार नाही, परंतु तुमचा उचापत्यामध्ये फार वेळ जातो, घरामध्ये तुमचं लक्ष नसतं. तुम्ही असं नाही, सर्व तुम्ही याचा अर्थ महिलांचं, तुम्ही महिलांनी फक्त काय करायचं, सकाळी उठल्यानंतर नवऱ्याला किंवा जे घरामध्ये आहे त्यांना मध लिंबू पाणी द्यायला चालू करा. त्याच्यानंतर चहा नाश्ता, त्याच्यानंतर 12ला जेवण, 12ला 1 कप भर ताक, 3:30-4ला चहा, 6-6:15ला एखादं फळ, आणि 8:30ला जेवण करून तुम्ही सगळे 10 वाजता झोपायला पाहिजे. तुम्ही आत्ता झोपत नाही,
तुम्हाला नंतर परमेश्वर झोपू देत नाही. कारण तुम्ही शरीर काय म्हणतं, त्यावेळी मला झोपू दिलं, मला 2 वाजेपर्यंत जागवलंय, मग आपण रात्री गोळ्या खातो, गोळ्या खाऊन सुद्धा झोप येत नाही, कारण शरीराला त्रास दिलाय. तुम्ही ज्या दिवशी शरीरावर प्रेम करताल तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. माझ्याकडे बघा, मी बघण्यासारखं, तिकडे बघू नका. सगळे लोक कोण आलं की तिकडे बघतात, मी बघण्यासारखं आहे. माझ्याकडे तर फक्त बघा, सगळे दारात तिकडे बघत बसतात. कधी नाही, या पुढे या आत या. इथं 31 डिसेंबरला आम्ही रात्री 9:30ला कार्यक्रम चालू करतो. पहाटे 2:30 पर्यंत मी सांगत असतो लोकांना, मध्ये 2 इंटरव्ह्यू करतो, कारण ऐकणारे लोकच येतात. 31 डिसेंबरला पार्ट्या करणारे लोक तिथे येत नाहीत, चांगला सत्संगासाठी तिथे येतात. म्हणून 5-10 मिनिटं जरी इकडे तिकडे झाले तर तुम्ही ऐका, परत असं ऐकायला मिळत नाही. मग तुम्हाला नुसतं ऐकायचं आहे, काही कामच नाही ना. तर तुम्हाला जर खरोखर परमेश्वराची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं. अगोदर देव कुठे हे सांगतो, देवाला घरी कसं बोलवायचं सांगतो, आणि देवाला कसं सांभाळायचं एवढं जरी सांगितलं तर भरपूर आहे ना. मग पुढे सांगत गेलं तर रात्री 12 वाजतील, मग तुम्हाला परत जायला अडचणी. तर गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं अभिजितराव परमेश्वर कुठं असतो. तर परमेश्वराने गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलंय, अनेक सांगेल एक खुण, गायन करी जो माझे स्मरण, तयाच्या घरी आपण असो अखंडिता. ज्या घरामध्ये माझं नामस्मरण सकाळी 5-10 मिनिटं, संध्याकाळी 5-10 मिनिटं मोठ्या आवाजामध्ये सुरू असतं, त्या ठिकाणी मला जायला आवडतं. किती साधं आहे. तुम्ही माझ्या समोर बसला, कोणी घरात नामस्मरण करत नाही, एकतर काय पुटपुटता देवालाही कळत नाही. तुम्ही जे पुटपुटता ते सासूला कळतं, सुनूला कळतं, तिसऱ्याला काहीच कळत नाही. आणि सगळ्या घरामध्ये हाच प्रकार चाललाय. पण तत्पूर्वी मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात. नवीन लग्न झाल्यानंतर तुमच्याकडे हे जे देव आले, हे तुम्हाला काय माहिती, तुम्ही सगळे पाया पडला, तुम्हाला परत एकदा पाया पडावं लागेल. माझ्याकडे जे हे आहे हे जगात कोणाकडेही नाही. त्याचं तुम्हाला 5 मिनिटात सांगतोय किती याचं महत्व आहे. आणि योगायोगाने आज जो कार्यक्रम पिठापूरला मंदिरामध्ये होतो तोच कार्यक्रम तुमचा इथं झालेला आहे. आणि आता आपण परत करून घेऊ. परमेश्वराच्या पादुकांना तिथं जे चंदन लेपन लावतात तेच तुम्हाला इथं लावायला मिळालं तर पास जाते, तितकं लांब जायची गरज नाही. आणि कदाचित आज नवीन लग्न झाल्यानंतर परमेश्वराला अभिजितच्या आईवडिलांची पुण्य आहे, सुनबाईंची आईवडिलांची पुण्य आहे, त्यामुळे इथं येऊन हे सेवा कार्य करण्याचं भाग्य लाभते. फार मोठे अनेक जन्मानंतर हे भाग्य लाभतं. आज कराडमध्ये आज अनेक लाखो लोक राहतात. इथं येण्याचं भाग्य मला, ह्यांना पूजा करायचं भाग्य आणि ही सगळी पूजा बघण्याचं भाग्य आणि तुम्हाला हे 4 शब्द ऐकण्याचं भाग्य म्हणजे अनेक जन्माच्या पुण्यानंतर असं प्राप्त. नाहीतर जो तो आपल्या घरात आज काय करतो सगळं सांगणार. मला सपन आहे, स्वामींचं सपन आहे मला, स्वप्न पण. हा बरं. चंदन लेपाचं म्हणजे मी हाय भाड्याच्या खोलीत राहायला, थोडाफार आम्हाला हाय त्रास असा कर्जा पाण्याचा सगळं तुमच्या तुम्ही काय झाल्यानंतर काय मला शंका विचारा. बरोबर सगळं तुमच्या मनात आहे ते सांगण्यासाठी तर बसलोय तुम्ही. काय सांगतो असं केव्हा आहात की तुम्हाला हे सहज प्राप्ती आहे. नाही तर आजकाल कराडमधले बरीच लोक पूजा केली, आंब्याचा रस खाऊन झोपले, कोण श्रीखंड खाऊन झोपले. तुम्हाला इथे येण्याचं भाग्य लाभलं, हेच परमेश्वराची कृपा. तर गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलंय, आणिक सांगेल एक खुण, गायन करी जो माझे स्मरण, तयाच्या घरी आपण असो. माझ्या समोर जे तुम्ही बसलाय कुणीही सहकुटुंब सहपरिवार देवाचं नाव घेत नाही. म्हणून उद्यापासून म्हणजे काय आजच खरं म्हणजे आजचा दिवस चांगला आहे. 3.5 मुहूर्तापैकी आजचा मुहूर्त गुढीपाडवा, दसरा, आजचा अक्षय तृतीया आणि दिवाळीचा पाडवा अर्धा. तर आजच्या दिवसाला आपण जे कार्य चालू करू त्याला काही बंधन नाही. तुम्ही आज रात्री जरी घरी गेल्यावर 5 मिनिटं नामस्मरण केलं तर ती प्रथा चालू होती. म्हणून अगोदर तुमचा आवाज, तुम्ही देवाला माहित नाही, देव तुम्हाला माहित नाही, कारण तुम्ही आतापर्यंत ज्या ज्या मंदिरामध्ये गेला अनेक वर्ष, स्वामींच्या मंदिरात गेलं, कोण गाणगापूरला, सगळेजण तुम्ही डोळे बंद करून दर्शन घेता. डोळे बंद करून देवाला तुम्ही ओळखत नाही. तुम्ही देवाला एक तर मंदिरात गर्दी, देवासमोर जायचं डोळे बंद व्हा बाजूला, काहीच कळत नाही, मग मंदिरात जायचंच नाही ना. म्हणून देवाचं दर्शन घेताना डोळे उघडे ठेवून दर्शन घ्यायचं. चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर देवाची सेवा कशी करायची, देवाला कसं घरी बोलवायचं, देव आल्यानंतर घरी कसं सांभाळायचं, एवढं सांगितलं तरी तुमचं म्हणजे तुमच्या जीवनाला सुरुवात तरी होईल. माझ्या घरामध्ये स्वामी समर्थ 50 वर्ष मला सोडून जायला तयार नाहीत. कारण हे जे तुम्हाला मी सांगितलं ते सगळं देवाला मिळतं. खात नाहीत मला माहिती, पण देवाला द्यायला काय हरकत आहे. तुम्ही देवाला काहीही देत नाही, फक्त तुम्ही काय करता, सणा दिवशी देवाला देता. आणि आता गणपतीच्या वेळी महालक्ष्मी असतात, एकाच दिवशी देवीला 50 पदार्थ देतात. ती घाबरते, अरे बाप रे एवढं कसं खायचं, निघून जाते.
देवाला रोज एक पदार्थ द्यायला काही अडचण नाही ना. खरंच तुमचं देवावर प्रेम असेल तर देवाला रोज थोडं थोडं द्या. त्याहीपेक्षा सर्वात तुम्हाला सोपं सांगतो की आपण जे खातो, आपण जे जेवतो ते ताट फक्त देवासमोर ठेवा. तुम्ही वर्षभर ठेवत नाही, वर्षातून 4-5 सणाच्या दिवशी फक्त ठेवता. इतर दिवशी देव आपली वाट पाहतो आणि शेवटी म्हणतो इथं काही मिळत नाही, निघून गेलेलं बरं. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला माहीत नाही ते तुम्हाला मी सांगतो. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण जे खातो ते देवासमोर ठेवा. आपली नजर वाईट आहे, परमेश्वराच्या नजरेला, परमेश्वराच्या दृष्टीला अमृत दृष्टी म्हटलंय. तुमच्या घरामध्ये शिरा तयार होतो, पण सत्यनारायणच्या समोर आणल्यानंतर त्याला शिरा कोण म्हणत नाही, सत्यनारायणचा प्रसाद म्हणतात. मग जर देवासमोर तुम्ही जेव्हा एखादा पदार्थ आणता, तो पदार्थ खाताना प्रसादाचा अर्थ परमेश्वराचं साक्षात दर्शन. तो प्रसाद म्हणजे देवाचं दर्शनच असतं. म्हणून आता रात्री घरी गेल्यानंतर तुम्ही जे खाता ते देवासमोर ठेवा. देव म्हणाल आजपासून मला मिळायला लागलं, इथंच थांबा. पण मध्ये आधी गडबड केली तर माझ्याकडे येतील ते, मग मी परत तुमच्याकडे सोडणार नाही. तर परमेश्वर अत्यंत कृपाळू आहे. परमेश्वर हा जिथं प्रेम असतो तिथं थांबतो. म्हणून गुरुचरित्रामध्ये सांगितलंय की परमेश्वराला तुमच्या घरी जर बोलवायचं असेल तर फक्त परमेश्वराचं सकाळी 2-4 मिनिटं, संध्याकाळी 2-4 मिनिटं फक्त नामस्मरण करा मोठ्या आवाजामध्ये. देवाला तुमचा आवाज ऐकून देवाला बरं वाटतं. आणि कदाचित आपण जीवन जगत असताना आपल्याला एखादं संकट आले, येऊ नये, येणार पण नाही, संकट आले तर देवाला कळतं की अरे हा आपला आवाज आपण कुठेतरी कराडला पाटील त्यांच्या घरी आवाज ऐकला, कोण आहे यादी काढा. परमेश्वराने एकदा सही केली की ओके. म्हणून देवाचं नामस्मरण करा, सहकुटुंब सहपरिवार करा. आता दुसरं, परमेश्वर तुमच्या घरी आल्यानंतर काय करतात तर ते गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलंय, जयाच्या घरी गायन गाती. ज्याच्या घरामध्ये माझं नामस्मरण केलं जातं त्याच्यावर माझी अतिप्रीती. त्या घरातील सगळेजण मला आवडतात. माझं वाक्य नाही, दत्त महाराजांनी ते ग्रंथामध्ये सांगितलंय, जयाच्या घरी गायन गाती त्याच्यावर माझी अतिप्रीती. व्याधी न होय त्यांच्या घरी. ज्या घरामध्ये माझं वास्तव्य असतं त्या घरामध्ये कोणतेही आजारपण येत नाही. व्याधी न होय त्यांच्या घरी, दरिद्र जाय त्वरित दुरी. जे देणं पाणी असतं ते सगळं परमेश्वर जबाबदारी घेतो. कारण आपण भक्त, परमेश्वर आपल्या घरात असतो. मग परमेश्वराला कळतो कोण पैसे मागायला आलं, त्याला सांगतो, त्याला बुद्धी देतो, तुझे पैसे बुडणार नाही, आजच्या ऐवजी तुला 1 वर्षाने पैसे मिळतील, 2 वर्षाने पैसे मिळतील. व्याधी न होय त्यांच्या घरी, दरिद्र जाय त्वरित दुरी. पुत्र पौत्राद्री त्या घरी शतायुषी नांदतील. हे मी म्हणणं वेगळं, गुरुचरित्रामध्ये दत्त महाराजांनी आशीर्वाद दिलाय, त्याचा अनुभव गेली 50 वर्ष मी घेतोय. परमेश्वराची कृपा जर प्राप्त करून घ्यायची असेल तर देवाला घरी बोलवा. देव काय करतात हे तुम्हाला सांगितलं. फक्त तुम्ही देवावर प्रेम करा, बाकी उचापात्या करायची काही गरज नाही. देवाच्या शेजारी बसायचं, देवावर प्रेम करायचं, तुमचं दुःख देवाला सांगायचं आणि तुम्ही जे खाता ते देवाला द्यायचं. एवढं केलं तरी भरपूर आहे. तुम्ही काय करता, तुम्ही माझ्या समोर जे बसलाय तुम्ही ह्या करत नाही, तुम्ही उचापात्या जास्त करता, तुम्ही उपवास करता. कोण उपवास करतं मला माहित नाही. उपवास करू नका असं मला सांगायचा अधिकार पण नाही आणि तेवढं मी सांगणार पण नाही. कारण तुम्ही सगळं माझ्या अंगावर धावून येतात, फार शाळा लागून गेला आला कुठला तरी आणि आम्हाला शाणपण शिकवतो काय, हे मी सांगत नाही. परंतु तुम्हाला उपवासाचा अर्थ समजून सांगतो आणि उपवास का करायचा नाही एवढं सांगतो. करा न करा तो तुमचा प्रश्न. उपवासाचा अर्थ भारतातल्या कोणत्याही ग्रंथामध्ये उपवास म्हणजे खाऊ नका असं कुठेही सांगितलं नाही. जर तुम्हाला कुठे उल्लेख असेल तर मला आणून दाखवा, मी 10,000 रुपये देतो. उपवास याचा अर्थ खाऊ नका असं कुठेच सांगितलं नाही. उपवासाचा अर्थ उप अधिक वास. उप म्हणजे दुसरा, वास म्हणजे राहण्याचं ठिकाण. पहिला वास कोल्हापूरला आहे देवीचा, दुसरा वास तुमच्या घरामध्ये देवीचा फोटो आहे, दुसरा वास तिथं. अक्कलकोटचा पहिला वास अक्कलकोटला आहे. स्वामी समर्थांचा दुसरा वास पाटील त्यांच्या घरामध्ये आहे. ज्या देवघरामध्ये जे जे देव आहेत त्यांचा दुसरा वास तिथं असतो. त्याचा अर्थ खाऊ नका असं होत नाही. तर परमेश्वरांनी सांगितलंय की रोज उठून तुम्हाला अक्कलकोट गाणगापूर इथं येणं शक्य नाही. म्हणून तुमच्या देवघरात मी बसलेलो आहोत, तिथं मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही जे खाता ते मला द्या. माझं नामस्मरण करा, माझ्या जवळ बसून माझं स्तोत्र म्हणा, माझं नामस्मरण करा. तुमची माझी मैत्री होईल, तुमचा माझा सहवास वाढेल. तुम्हाला काय लागणार हे मला अगोदर कळतं, तुम्हाला मी देऊन टाकतो. किती सोपं आहे. तुम्ही यापैकी काही करत नाही. तरी मला पाटील ताईंनी सांगितलं की आता जी लोक येतील त्यांना सिद्धमंगल स्तोत्राचं महत्त्व सांगा. तुम्हाला आता जे निळं दिलेलं आहे, निळं हे जे निळं आहे ह्याच्यामध्ये एक स्वामींचा तारक मंत्र आहे, एक घोरात अष्टक आहे, एक सिद्धमंगल स्तोत्र आहे. आणि या कलियुगाचे जे तारक आहेत, कलियुगाची जबाबदारी ज्या श्रीपाद श्री वल्लभांवर, अक्कलकोट स्वामी महाराजांवर आणि गाणगापूरच्या नृसिंह सरस्वती महाराजांवरची जबाबदारी आहे. त्यांचा उपदेश आपल्याला दिले ते हे एवढं वाचलं तरी भरपूर झालं. तर सिद्धमंगल स्तोत्र म्हणायला फक्त 4 मिनिटं लागतात.
सुरुवातीला एकदा म्हणा, नंतर 2 वेळा म्हणा, नसं तुम्हाला जसं वाढवायचं तसं वाढवा. कलियुगात तेवढं केलं तर बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही. कारण श्रीपाद वल्लभांच्या ग्रंथामध्ये सांगितलंय की त्यांच्या आजोबांनी ते स्तोत्र रचलंय, त्यांच्या फॅमिलीचं, त्यांच्या कुटुंबाची त्यात माहिती आहे. तेवढं वाचा. तुम्हाला ते वाचल्यानंतर तुम्हाला धीर येईल, तुमच्या जीवनाचं सोनं होईल. मी तुम्हाला गॅरंटी देतो. हे देणं पाणी आजार पण अत्यंत किरकोळ आहेत. काय होतं, देणं पाणी देव करत नाही. तुम्ही देवाला न विचारता कर्ज काढता, 12 भानगडी करता. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर मातीमध्ये जर पाणी पडलं तर चिखल होतं, त्या पाण्यामुळे चिखल झाला. आणि तुमच्या साडीवर पडला तर परत पाणी मागवता तुम्ही. मग देवाचा काय संबंध येतोय? तुम्ही प्रश्न निर्माण करतात, प्रश्न तुम्हाला सोडवायचे, देवाचा काही संबंध नाही. उद्या आपण 12 भानगडी करायचं, बिचारायला त्रास द्यायचा, त्याला दुसरी कामं नाहीत का? तुम्ही त्याला विचारून काय करता का? कर्ज काढताना त्याला विचारत नाही, 12 भानगडी करताना, उचापात्या करताना त्याला विचारत नाही. मग तिने का सोडवाव्यात? पण परमेश्वर अत्यंत कृपाळू आहे. तो म्हणतो माझा भक्त टिंबटिंब आहे. तू जर माझ्यावर प्रेम करत असेल तर त्याला मी मार्ग देतो. कारण जे संकट आहे, ज्या अडचणी आहेत त्या आपल्याला सोडवायच्या. तुमच्या साडीवर चिखल पडला, आम्ही धुवायचा काय संबंध येतोय? पाणी आणा आणि ती साडी धुवून टाका ना. वा रे वा म्हणणार. तुम्ही रस्त्यातील लोकांना बोलवणार, या इकडे या, माझ्या साडीवर चिखल झालाय. तू म्हणा मला दुसरी कामं नाहीत का? तुम्ही प्रवास करताना, रस्त्याने जाताना तुमची काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि आपली काळजी आपण घेतली तर काही अडचणी नाही. तर प्रश्न सोडवायच्या बाबतीत परमेश्वराचा फक्त आधार घ्यायचा असतो आणि आपण चांगलं वागायचं असतो. प्रभू रामचंद्र जेव्हा जन्माला आले, हत्तीवरून साखर वाटली, पण बिचाऱ्या रामांना माहित नव्हतं की 14 वर्षानंतर मला वनवासाला जावं लागणार आहे. 14 वर्ष. नंतर प्रभू रामचंद्र देवाकडे गेले असते, ब्रह्मदेवाकडे, आणि ब्रह्मदेवाला म्हटले असते, अरे ते 14 वर्ष जरा थोडं जास्त वाटतंय, तिथं 14 दिवस कर, खाडाखोड करायला काय हरकत आहे. पण तुमच्या पत्रिकेमध्ये जे लिहिलंय त्यात खाडाखोड करण्याचा ब्रह्मदेवाला सुद्धा अधिकार नाही. म्हणून गुरुचरित्रामध्ये एक ओवी आहे, कर्माच्या गती असती गहन. कर्म अत्यंत निष्ठुर आहे, कर्म कुणालाही माफ करत नाही. प्रभू रामचंद्राने माफ केलं नाही. तुम्ही आम्ही नारळ हार पेढे आणल्यानंतर परमेश्वर माफ करेल का? 111 रुपयामध्ये माफ करेल का? त्यामुळे परमेश्वरावर जास्त विसंबून राहायचं नाही, परंतु परमेश्वराला स्मरून उद्या सकाळपासून चांगलं वागायला प्रारंभ करा. तुमची संकटच तयार होणार नाही. तुमची संकट तुमच्या हाताने तुम्ही तयार करतात आणि देवाकडे जाताय. म्हणून तुम्ही आज अक्षय तृतीय आहे, तुम्ही तुमच्या जीवनाला चांगली दिशा द्या. की तुम्ही घरी गेल्यानंतर देवाला प्रार्थना करा आणि इथं काय करायचं ते पण तुम्हाला मी सांगतो. झालं की टाइम संपला की? हा 20 मिनिट. देवाजवळ प्रेम करा, देवाजवळ बसा आणि तुम्ही हे सगळं बाकी आता विसरून जा. म्हणून उचापात्या करून तुमचं कधीही चांगलं होणार नाही. आणि देवाच्या बाबतीत सांगायचं झालं तर देवाचं केल्यानंतर चांगलं होत नाही. देवाला समोरून तुम्ही चांगलं वागलं तर चांगलं होतं. हे लोकांना कळत नाही. लोक देवासमोर जातात, ते नारळ हार पेढे एवढं आपलं आयुष्य संपतं. देव म्हणतो मला काहीच विचारत नाही, मी मला न विचारता केलंय. परंतु आपण देवाचं का करायचं? देवाचं करायला लागल्यानंतर आपल्यातून वाईट घडत नाही. तुम्ही वाईट करता मग देवाकडे जाता, हे 111 रुपये अभिषेक, हे नारळ हार पेढे माझं चांगलं कर. तसं होत नाही. नाहीतर प्रभू रामचंद्र एवढा त्रास झाला नसता. म्हणून त्या गुरुचरित्रामध्ये सांगितलंय, कर्माच्या गती असती गहन, जे जे होणार ते ते चुकेना, तया ब्रह्मदेव आडवा. ब्रह्मदेव जरी आडवा आला, प्रभू रामचंद्र त्यांच्याकडे गेले होते. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं असतं, अरे ते 14 वर्षाच्या ऐवजी 14 दिवस करता येत नाही. म्हणून आपल्या हातून वाईट घडू नये, आपल्या हातून वाईट पाप वाढू नये, म्हणून आपण चांगलं वागायचं. आणि अध्यात्माचं एका वाक्यात सांगायचं झालं ना, आपला शेजारी खरा पारेकरी. आपल्या जातीमधल्या, आपल्या नात्यामधल्या आणि आपल्या खात्यामधल्या या 3 लोकांशी तुम्ही सगळे संबंध चांगले ठेवा. त्यांच्याबरोबर प्रेमाने वागा. सोमवार, मंगळवार, बुधवार तुमच्या या सगळ्या लोकांपैकी काही लोकांना चहा पाण्याला बोलवा. गुरुवारी स्वामींचं नामस्मरण करा. शुक्रवार, शनिवार, रविवार त्यांचा फोन येईल, आम्ही तुमच्याकडे इडली खायला आलो होतो, तुम्ही आमच्याकडे वडे खायला या. आम्ही तुमच्याकडे उपमा खाल्लाय, तुम्ही आमच्याकडे पुरणपोळी खायला. आपलं काय झालं, आपण एकल कोंडे झालो. आपण कोणाकडे जात नाही, कोणाकडे बोलवत नाही. त्यामुळे आपण जास्त दुःखी, टेन्शन वाढत चाललंय. म्हणून ह्या गोष्टी अध्यात्मामध्ये आहेत, तुम्हाला कोणी सांगत नाही. तुम्हाला लोक सांगतात पत्रिका बघणार, आमच्याकडे या. त्यांच्याकडे काय आहे, देवाने त्यांना टेंडर दिलंय की तुमचं दुःख नाहीसा करा म्हणून. देव काय म्हणजे काय, फक्त व्हॉट्सअप खेळत बसतो आणि तुम्ही त्यांच्याकडे जाता. कुणालाही तुमची पत्रिका दाखवू नका. तुम्ही ज्याला पत्रिका दाखवता तो तुम्हाला अडचणीत आणल आणि पैसे काढल. त्याला तुमचं भलं करायचा अधिकार नाही. तुम्ही तुमचं भलं करा ना. तुमच्या जन्माचे तुम्ही भले करणार आहेत, तुमच्या जीवनाचे तुम्ही शिल्पकार आहात. तुम्ही काय झालं, ऐतखाऊ झालाय. तुम्हाला वाटतं सगळं देवाने करावं, आम्ही आपलं फक्त व्हॉट्सअप खेळतो. आणि तुमचं चांगलं करण्याचा अधिकार देवाने कुणालाही दिला नाही. ब्रह्मांड नायक या कलियुगाचे तारक आपल्या पाठीमागे आहेत. फक्त आपण चांगलं वागायला काय हरकत आहे? आपण चांगलं वागत नाही, ती गडबड सुरू झाली. तर तुम्ही ठरवा की उद्यापासून आपण चांगलं वागू, 4 लोकांच्या घरी जाऊ, 4 लोकांना आपल्या घरी बोलू. हेच आपलं जीवन आहे.
तुम्ही आपलं दारं लावता आणि तुरुंगात राहता. आता इथं कोणती तुमच्या सोसायटीचं नाव काय? आता माऊली सोसायटी इथं होणार आहे. आता मी परत पुढच्या वर्षी जाणार आहे, त्याचं नाव बदलून येणार आहे मी. माऊली सोसायटी कंसामध्ये तुरुंग. हे सगळे तुरुंगात बसलेले माणसं आहेत. ते तुरुंग आणि हे तुरुंग, हे दार लावलं की तुरुंगच झालं ना. म्हणून तुम्ही ठरवा की आपल्याला लोक बोलू न बोलू, आपण लोकांकडे एकदा जायचं. त्यांनी माणुसकीने वागला तर ठीक आहे, नाही तर परत. अहो माणसं एवढी जातीमधले, नात्यामधले, खात्यामधले, आयुष्यभर पुरतील एवढी माणसं, आपण त्यांच्याबरोबर संबंध ठेवत नाही. आपण देवाबरोबर संबंध ठेवतो. तुम्ही देवाला कोंडून जाता. घरामध्ये संकष्टी चतुर्थीला देवासमोर उदबत्ती लावायची आणि दुसरीकडे गणपतीला दर्शनाला जायचं. तुमच्या घरामध्ये गणपती आहे ना, दुसरीकडे जायची काय म्हणजे तुम्ही घरात तुमच्या घरात जो देव आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही श्रद्धा ठेवत नाही. मग देवाने तुमच्यावर का कृपा करावी? अगोदर घरातल्या देवघरात जो देव आहे त्याच्यावर प्रेम करा. त्याच्यावर प्रेम केलं की देव म्हणाला आपल्या घरात इथं राहिलं बरं, चहा मिळतो, नाश्ता मिळतं, अमुक मिळतं, तमुक मिळतं. आणि ज्या दिवशी तुमच्याकडे देव राहायला लागतील तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही. आणि माझं अध्यात्म तेच आहे की फक्त आपण चांगलं वागायचं, चांगल्या लोकांना बोलवायचं, चांगल्या लोकांकडे यायचं आणि चांगलं सांगायचं. हे चांगलं सांगण्यासाठी तर मला परमेश्वरांनी तुमच्याकडे पाठवलंय. नाही तर तुम्ही माझ्या समोर बसलाय, कोणाची माझी ओळख नाही. हे फक्त पाटील कुटुंब सोडलं तर तुमचा माझा काय संबंध आहे? तुम्ही प्रसाद खाऊन निघून गेला असता ना. पण परमेश्वराकडे ही यादी असते. मला परमेश्वराने सांगितलं की पाटील ताईंकडे जे 10, 15, 20 लोक येतील ते माझ्या यादीमधले, ते माझे डोळे बंद करून दर्शन घेत असत तर मी त्यांना पाहिलेलं आहे. त्यांना काहीतरी उद्यापासून, अक्षय तृतीयेच्या दिवसापासून त्यांच्या जीवनाचं सोनं व्हावं, त्यांना सुख, शांती, समाधान, आनंद आणि आरोग्य मिळावं ही माझी इच्छा आहे. पण परमेश्वराची त्यापेक्षा इच्छा जास्त आहे. म्हणून तुम्ही एक ठरवा की आपण जे जीवन जगतो ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने जगतोय. 4 लोकात जाऊ, 4 लोकात जेऊ, उपास तापास करायचे की नाही तो तुमचा काम. देवाचं नामस्मरण करू, सिद्ध मंगल स्तोत्र म्हणू, स्वामी समर्थांचं नामस्मरण करू. हे एवढं तुम्ही अध्यात्म आज पहिल्या वेळेला जरी माझं एवढं ऐकलं तरी भरपूर आहे. आता हे काय आहे की बऱ्याच लोकांना वाटतं की गाणगापूर, अक्कलकोट, कुरोपूर, पिठापूर, गाणगापूर, औदुंबर, नरसोबावाडी, गिरनार या ठिकाणी गेल्यानंतर देवाची प्राप्ती होती. देवाच्या दारात गेल्यानंतर तुम्हाला प्राप्ती होत नाही. देवाच्या दारात राहतात त्यांना जर वाटलं असतं की देवांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा तर तिरुपती बालाजीचा पुजारी 24 तास बालाजीजवळ असतो. बालाजी हे देवस्थान भारतामध्ये प्रसिद्ध आहे. तिथला पुजारी पंतप्रधान झाला असता ना. साधं गणित आहे. पण ते नाही ना, देवाला ते करायचा अधिकार नाही. कोल्हापूरचा पुजारी मुख्यमंत्री झाला असता कारण तो 24 तास महालक्ष्मी जवळ आहे. अक्कलकोटचा पुजारी उपमुख्यमंत्री झाला असता. देवाच्या दारातले लोक आहेत. उलट त्यांच्यासारखं दुःखी कोण नाहीये. त्यामुळे देवावर विसरून तुमचं चांगलं होणार नाही. देवाला स्मरून तुम्ही जेव्हा चांगलं वागता तेव्हा तुमचं चांगलंच होणार आहे. हा, उलट देवाच्या दारात जास्त का जायचं नाही? देवाच्या दारात आजकाल एवढा अन्याय वाढलाय. तुम्हाला तर काही किंमत नाही. तुम्हाला देवाच्या दारात काही किंमत नाही. तुम्हाला देव ओळखत नाही आणि देवाच्या दारात नेतो तुम्हाला काही ओळखत नाही. तुम्ही आपलं नारळ, हार, पेढे घेऊन उभं राहता, हळूहळू पुढे जाता, धक्काबुक्की होती. देवाचं तोंड तुम्हाला पाहता येत नाही, देवाला तुमचं तोंड पाहता येत नाही. त्या गर्दीमध्ये इकडे तिकडे होतं आणि तुम्हाला बाहेर काढलं जातं. ज्याच्यासाठी तुम्ही जाताय तिथं तुमची भेटच होत नाही ना. म्हणून आपल्या घरामध्ये जे देवघर आहे तिथं बसून तुम्ही फक्त देवाची संपर्क करा. एकदा संपर्कानंतर संबंध वाढले तर पुढचं काम फार सोपं आहे. अक्कलकोटला परवा स्वामी महाराज प्रगट झाले. तिथल्या पुजाऱ्यांनी एवढ्या लोकांवर अन्याय केला की स्वामी महाराज प्रगट झाले आणि तिथं 50 लोक एकाच वेळी दर्शनाला आत सोडले. सोडल्यानंतर त्या चौथऱ्यावर त्या पुजाऱ्यांनी काही लोकांना बोलवले, VIP लोकांना. ते हट्टेना लोक म्हटलं आम्हाला दर्शन घ्यायचंय. लोकही थांबायला तयार होईना, तो पुजारी ऐकायला तयार होईना. 2 तिथले माणसं आली, त्याने पुजाऱ्याला खाली ओढत 2 कानफड्यात दिल्या. त्या माणसाने दिले नाही, स्वामींच्या रूपाने 2 कानफड्यात त्याला खावायला लागल्या. सत्य घटना आहे. म्हणून एक तर देवाच्या दारात जाऊ नका. देवाच्या दारात गेला तर फोटो काढण्याच्या भानगडीत आरडाओरड करण्या, नाही तर देवाच्या दारात जाऊन ओरडाओरड करण्याचा अर्थ नाही. आता आपण इथे बसलेलो आहोत. हे परवा पेपरला बातमी आली, स्वामी समर्थांच्या दरबारी पुजाऱ्याने मांडला बाजार, परत जिल्ह्यातील संतप्त भक्तांनी लगावले कांशीलात. हे लोकमतला आलेलं आहे. जिथं परमेश्वर आहे तिथं अन्याय सहन होत नाही. आणि शेवटी स्वामींना प्रगट व्हावं लागलं की हे माझ्या दरबारात असं चाललंय. साधं गणित. आता इथं आपण आलोय, आता आपण माझं ऐकताय. आपण जर मध्ये सिनेमाचं गाणं लागलो, नाचायला लागलो, यांना आवडेल का? ते म्हणते बाबा कुलकर्णी तुम्ही बाहेर जा, सगळ्यांना हाकलून देतील. देवाच्या दारात गेल्यानंतर एक तर शांत राहायचं, नाही तर मला देवाच्या दारात जायचं नाही. गेलं तर एका बाजूला उभं राहून आपण उपासना करायची. पण इथून पुढचे दिवस वाईट आहेत. ते एसटीचं सवलत, घरामध्ये तुमच्या वयस्कर लोकांना काही किंमत नाही म्हणून लोक देवाच्या दारात जाता, विनाकारण गर्दी वाढली. परंतु तिथे एकदा जा. देवाच्या दारात का जायचं असतं की देवाच्या दारात सांगायचं की बाबा माझ्या शरीर व्यापामुळं
गर्दीमुळं मी वारंवार अक्कलकोटला येऊ शकत नाही. आज मी तुमच्याकडे येऊन तुम्हाला प्रार्थना करतो की मी माझ्या घरामध्ये सेवेला प्रारंभ करतो. तिथं प्रार्थना करायची आणि वर्षभर 364 दिवस आपण उपासना घरात करायची आणि 365 दिवशी परत देवाला जायचं की 364 दिवस सेवा केली, मला फलप्राप्ती झाली. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगायला आले. याच्यासाठी देवाच्या दारात लोक रोज उठून अक्कलकोटला जातात, रोज उठून गाणगापूरला जातात, रोज उठून कुठे जातात, काही उपयोग नाही. तुमचं देवघरात तुम्ही स्वामींना प्रगट करा, तुमच्या देवघरामध्ये स्वामींना बोलवा, तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. तर हे जे आहे, माझी 51 वर्ष स्वामींची सेवा झाल्यानंतर मला एका पुजाऱ्यांनी सांगितलं की तुमच्यावर स्वामींची कृपा आहे. मला दृष्टांत झालाय की सतीश कुलकर्णींना काहीतरी द्या म्हणून माझ्याकडे ह्या पादुका नाही. या पादुकांचं आसन आहे, आसन की ज्या आसनावर माझ्याकडे बघा, ज्या आसनावर अक्कलकोट, गाणगापूर, कुरवपूर, पिठापूर, औदुंबर, नरसोबावाडी, गिरनार या 9 ठिकाणच्या पादुका ज्या आसनावर ठेवलं ते आसन मला एका गुरुजींनी मला भेट दिले. ते हे आसन आहे. तर नाही बाकीच काही नाही. तर आता माझं सांगून झाल्यानंतर तुम्ही प्रत्येकाने हात धुवा. आज काय हा महिना उन्हाळ्याचा असतो. पिठापूरला भरपूर उन्हाळा असतो, गरम जास्त होते, ते समुद्र किनारा असल्यामुळं. तर तिथं श्रीपाद वल्लभांच्या ज्या पादुका आहेत, तर ज्या गुरुजींनी ते मंदिर स्थापन केलं त्यांचं नाव होतं रामस्वामी. तर त्यांनी काय केलं, उन्हाळा जास्त व्हायल्यामुळे रात्रीच्या वेळेस स्वतःच्या अंगाला चंदन फासलं आणि ते झोपले. तेव्हा श्रीपाद वल्लभ त्यांच्या स्वप्नात गेले आणि त्याला म्हटलं, अरे राम, तुला गरम होते, मला गरम होत नाही का, माझी काहीतरी सोय कर. म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी एक AC आणला आणि जिथं श्रीपाद वल्लभांचं मंदिर आहे त्या मंदिराच्या आतल्या बाजूला AC बसवला. आणि आज अक्षय तृतीयेला तिथल्या पादुकांना 24 तास त्या चंदनाच्या लेपनाने झाकून ठेवतात आणि उद्या सकाळी परत ते चंदन काढतात. तुम्ही एवढे भाग्यवान. जी पिठापूरला सेवा झाली ती तुम्हाला कुणी केली मला माहीत नाही. तर पुन्हा एकदा आपण ती सेवा करू की प्रत्यक्ष परमेश्वराच्या पादुका ज्या 9 ठिकाणी आहेत त्या स्पर्श केला. तुम्ही जेव्हा दर्शन घेता तुम्हाला 9 ठिकाणी जाऊन आल्याचा अनुभव येईल. म्हणून माझं सांगून झाल्यानंतर प्रत्येकाने हात धुवा. तुमच्या अंगावर काही दागिने असतील किंवा हातामध्ये त्या धुवा आणि त्या पादुकाला स्पर्श करून परत घाला. म्हणजे तुमच्या अंगठीला वगैरे ते तुमच्या बोटामध्ये राहील. तर गुरुचरित्रामध्ये काय सांगितलंय, ब्रह्मदेव आपल्याकडे. जेव्हा तुमचा माझा जन्म झाला तेव्हा ओरिजिनल पत्रिका ब्रह्मदेवाकडे तुमच्या पर्समध्ये आहे, तुमच्या फाईलमध्ये त्याला काही किंमत नाही, 0 मार्क. ती डुप्लिकेट पत्रिका आहे, त्याला कोण विचारतंय. तुम्ही अनेक वर्ष अनेक गुरुजींना पत्रिका दाखवतात, तुमच्यात काही फरक पडला नाही, उलट तुम्हाला खर्च करायला लावतात. पण ओरिजिनल पत्रिका ब्रह्मदेवाकडे, त्यात खाडाखोड करता येत नाही. पण परमेश्वर अत्यंत कृपाळू आहे. परमेश्वरांनी सांगितलं की कराडला गेल्यानंतर पाटील ताईंच्या घरी मी आहे. माझ्या दर्शनासाठी जे भाविक येतील त्यांना मला आशीर्वाद द्यायचा आहे आणि त्यांचं जे संकट आहे ते त्याचं प्रमाण कमी करायचं आहे, खाडाखोड नाही. 100 फटके शिक्षा असेल तर 100 फटके बसणार, परंतु तुम्हाला चिलखत मिळणार. तो चिलखत देण्यासाठी महाराज आले. तर त्या गुरुचरित्रामध्ये असा उल्लेख आहे, ब्रह्मदेव आपल्याकडे लिहिली असती दुष्टाक्षरे. जी तुमच्या पत्रिकेमध्ये दुष्टाक्षर याचा अर्थ प्रारब्ध. जे प्रारब्ध आहे ते तुम्हाला भोगावंच लागणार. परमेश्वर आला तरी तुम्हाला माफ नाही. जिथं प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवास भोगावा लागला, तुम्ही नारळ हार पेढेवाल्यांना काही माफी नाही. पण दत्त महाराजांनी सांगितलंय, श्री गुरुचरण स्पर्श सत्वर दुष्टाक्षर शुभ होतील. याचा अर्थ की तुम्ही जेव्हा त्या पादुकांना स्पर्श करतात तेव्हा तुमच्यावर जे संकट आहे, 100 फटक्याची शिक्षा आहे, तर परमेश्वराला सांगा की कालपर्यंत जे घडलं आहे ते घडू देत. जो भोग आहे तो आम्ही भोगू, परंतु त्याची तीव्रता तुम्ही कमी करा. म्हणून दर्शन घेताना उद्यापासून असं करायचं, देवासमोर डोळे उघडे ठेवायचे. कोणत्याही तीर्थक्षेत्री तुम्हाला ही संधी मिळणार नाही. तुमच्या देवघरामध्ये आंघोळ झाल्यानंतर देवासमोर उभं राहायचं आणि देवाचं दर्शन घेताना असं म्हणायचं, देवा तुझे गोड रूप डोळे भरून पाहते किंवा पाहतो. देवा तुझे गोड रूप डोळे भरून पाहते किंवा पाहतो. जन्मोजन्मीची पाप जळून राख होऊ दे. तुम्हाला देवाला तेवढं सांगायचा अधिकार आहे. आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांना सुख, शांती, समाधान, आनंद आणि आरोग्य लाभू द्या. एवढी देवाला सकाळी एकदा प्रार्थना करायची, झोपताना एकदा प्रार्थना करायची. पण आता इथं
इथं तुम्ही सगळं झाल्यानंतर माझं सांगून झालं आपण आरती करू आणि आरती केल्यानंतर प्रत्येकाने रांगी द्या. तुम्ही 10-15 जण आहात, काही जास्त वेळ नाही. आणि प्रार्थना अशी देवाला करा, डोळे उघडे ठेवा आणि तुमच्या डोक्याचा जो विचार केला, तुमच्या आता सगळ्यांची जर डोकी तपासली तर प्रत्येकाच्या डोक्यामध्ये जातीमधले, नात्यामधले आणि खात्यामधले काहीतरी समस्या आहेत. तुम्ही असं रिकामे नाहीत. नोकरी करत असाल, पाटील ताईंना काहीतरी असेल, जातीमधले असेल तर भानगडी आहेत आणि खात्यामधले फार भानगडी आहेत. जातं नातं खातं अत्यंत त्रास देणार, पण यांना सांभाळूनच आपल्याला पुढे जायचंय. त्यांना तोडून आपल्याला पुढे जाता येत नाही. तर त्या पादुकावर हे सगळं मी बाजूला काढतो. तुमचं डोकं जर कुणाला रिकामं करायचं असेल, डोक्यामधल्या काही समस्या जर रिकामं करायचं असेल तर देवाला अर्पण करा आणि परमेश्वराला सांगा कालपर्यंत जे घडलंय ते घडू द्या. आज आम्ही सणावारीत गुंतलेलो असल्यामुळे आमच्या हातून आज काही घडलेलं नाही, परंतु आम्ही तुझ्या दरबारात आलेलो आहोत. उद्यापासून आम्ही चांगलं वागू, चांगलं बोलू, चांगलं आचरण करू, चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी करून आमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आनंद आणि आमच्या शेजारच्या समोरचा, डावा, उजवा या सर्वांच्या नात्यामध्ये आम्ही संबंध वाढवू आणि आम्ही चांगलं जीवन जगू, एवढी तुम्ही प्रार्थना करू शकता. आणि सगळं सांगून झाल्यानंतर डोकं रिकामं करा. तिथं चंदनाची पावडर आहे, ती 2 बोटं ह्या पादुकाला, त्या पादुकाला तुम्ही लावा. म्हणजे तुम्हाला जो पिठापूरला आनंद मिळाला काही लोकांना, तोच आनंद तुम्हाला इथं बसून मिळेल. तुमच्या उर्वरित आयुष्यामध्ये तुम्हाला सुख, शांती, समाधान, आनंद आणि सर्वात महत्त्वाचं आरोग्य लाभावं. इथं जरी कृष्णा हॉस्पिटल असलं, सह्याद्री हॉस्पिटल असलं तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा माफ करणार नाही. तुमचं शरीर फाडतील, तुमचे इन्शुरन्सचे पैसे काढून घेतील. त्यापेक्षा जर तुम्हाला आजारपण यायचं नसेल तर मी तुम्हाला एक चांगला उपाय सांगतो, जो मी 50 वर्ष अनुभवतोय. फक्त तुम्ही जे खाता उद्यापासून ते फक्त देवासमोर ठेवा, डोळे उघडे ठेवा. देव तुमचं काही खाणार नाही, चहा पिणार नाही, बिस्किटं खाणार नाही, सफरचंद खाणार नाही. पण तुम्ही ज्या दिवशी देवाला द्यायची सवय लावतात तर देवाला वाटेल की या घरात आपल्याला सगळं मिळतं, देव तुमच्या घरात राहतील. आणि ज्या घरामध्ये देव आहे, ज्या घरामध्ये आनंद आहे, तिथं कधीही आजारपण येत नाही. घरातल्या 2 फूल 1 हाफ, 2 फूल 2 हाफ या चौघामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण राहतं आणि देव तुमच्या घरात राहतील. देव तुमच्या घरात राहावं असे मी देवाजवळ प्रार्थना करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमच्या